श्री शिवलिंगामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्री. संकेते अथवा हास्य करुणे भलत्या मिसे घडो शिवस्मरण. न कळता परिसासी लोह जाण अगलता सुवर्ण करीते. न कळता प्राशिले अमृत परी अमर करीतो यथार्थ. औषधी मिळता भक्षित परिरोग सत्य हरिकी. शुष्क तृण पर्वत अद्भुत नेणता बालक अकस्मात. अग्निस्फुरण ताकित परी भस्म यथार्थ करीती. तैसे न कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोषा होय दहन. अथवा विनोदे करुण शिवस्मरण घडोके. एका व्यर्थ हाका फोडती शिव शिव नामे ओरडती. अरे काहे उभे न राहती हर हर गरजती वेळोवेळा. शिवनामाचा करिता कोल्हाळ माझे उठविले कपाळ. शिव शिव म्हणता वेळोवेळ. काय येते त्यांच्या हाता ऐसे खेळना करीत क्षणाक्षणी. उमी उमावल्लभनाथ ये वदनी. पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरणे घडाके. महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान. शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतपर्ण करीचना. एवी शिवी आवडी धरी त्याही आली शिवदात्री. उपवास जागरण करी होय बोहरी महत पापा. हे ते दिवसी बिल्वे दळे घेऊनी यथा सांग घडले. शिवार्चन तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल. नित्य बिल्व बदळे शिवासी वाहत त्या एवढा नाही प्रज्ञावंत. तो तरी हे नवल नव्हे सत्य त्याच्या दर्शने बहुत तरती. प्रातःकाली घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जळून. पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यानी दर्शना येता नुरती. सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजनीचे पाप होय भस्म. शिवरात्रीचा महिमा परम शेषही वरू शकेना. कपिलाष्टकी अर्थोदय संक्रमण महोदय गच्छ छाया ग्रहण. इतके ही पूर्वकाल ओवाळून शिवरात्री करून टाकावे. शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष. त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी पार नाही. वशिष्ठ विश्वामित्रादी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर शिवरात्री व्रत करताती. यथाती सुरस कथा बहुत शौनकादी सांगे सुत. ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्युंदरे तरुणी. तरी मासा माझी माघ मास त्याचा व्यास महिमा वर्णी विशेष. त्या माझी कृष्ण चतुर्थीस मुख्य शिवरात्र जाणीजे. विघ्नादी दिव्यादी एक व्याध मृगन पक्षीघात परम निक्षिद्ध. महान निर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने. धनुष्य बाण देऊनी करी पारधीस चालिला दुराचारी. पाश वगुरा कक्षेशी धरी कवच विदेत हरितगण. करी गोधामुलात्र आणिकादी हाती शस्त्र सामुग्री घेऊन काणती जाता शिवस्थान. शोभायमान देखिले. तव तो शिवरात्रीचा दिवस यात्रा आली कडून. शिवमंदिर शृंगारून शोभा आणती कैलासीची. शुद्ध जट गट वर्ण देवालय झळके शोभायमान. गगनचुंबित ध्वजपूर्ण रत्नखचित कळस तळपताती. मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग. अभिषेकधारा अभंग विप्रधारिती रुद्रघोषे. एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तने. श्रोते करताळी वाजवणे हर हर शिव घोष करे. नाना परिमळ द्रव्य सुवास तेणे दश दिशा दुमदुमल्या विशेष. लक्षदीपांचे प्रकाश जलश जघोष घंटारव. शशी मित्रा गरजती भेरी त्याचा नादन माये अंबरी. एवी चतुर्विध वाद्ये नाना अलंकारी भक्त वाचिती आनंदी. तो तेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा. एक मूर्त उभा ठाकला हासत बोलीला विनोदे. ते मूर्ख अवघे जण जेथे द्रव्य काय व्यर्थ नासून. आत दगड बाहेर पाषाण देवपण येथे कैसे. उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करिले उपोषण. ऐसिया चेष्टा करीत तेथून कानना प्रती जातसे. लोकनामे गरजती वारंवारे आपणही विनोदी म्हणे शिव हर हर. सदसव्य घालून शिवमंदिर घोर कातार प्रवेशला.
वाचेसी लागला तेची वेध, विनोदे बोले शिव शिव ना शब्द, नाम प्रतापे दोष अगाध, झडत सर्व चालिले, घोडांदर सेवता बन, नाढळती जीव लघु दारुण, तो वरुण ग्रीक वधूसे सदन, वारसमणी प्रवेशला, निशा प्रवर्तली सबळ, की ब्रह्मांड करंडा भळे काजळ, की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला, विगत गधवा जेवी कामिनी, तेवी न शोभे कदा यामिनी, जरी मंडित दिसे उटगळगणी, परी पतिहीन रजनी ते, जैसा पंडित गेला सभेहून, मूर्ख जलपती पाखांड ज्ञान, जेवी असतात जाता सहस्र किरण, उद्दंगणे मागे झळकती, असो ऐसी निशा दाटली, सुबद्ध अवघा वेळ उपवासी निषाद, तो एक सरोवर अगाध, दृष्टी देखील शोधिता, अनेक संपत्ती सभाग्यवदनी, तेवी सरोवरी शोभिता कुमुदिनी, तटी बिल्व वृक्ष गगनी, शोभायमान पसरला, योग भ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन, तेवी बिल्व डळाहिळिया गगनाहून, भूमीस लागल्या येऊन, माझी रवी शशी किरण न दिसे, त्यात तम दाटले दारुण, माझी बैसला व्याध जाऊन, शरासनी शर लावून, कानडी ओढून सावज लक्षित, दृष्ट बिल्व दळे दाटली बहुत, ती दक्षिण हस्ते फुडोनी टाकीत, तो तेथे पद्म हस्ते स्थापित, शिवलिंग दिव्य होत असे, त्यावरी बिल्वदळे पडत, तेथे संतोषला अपर्णा नाथ, व्याधाचा उपवास जागरण घडत, सायासन करिता अनासाये, वाचेसी शिवनामाचा चाळा, हर हर म्हणे वेळोवेळा, पापक्षय होत चालला, पूजन स्मरण सर्व घडले, या मग झालिया रजनी, तो जलपाना लागी एक हरिणी, आली तेथे येते गर्भिणी, परम सुकुमार तेजस्वी, व्याध तिये दक्षिणा दुरुण, कृतांतवत परम दारुण, आकर्ण ओढीला बाण, देखून या हरीसी बोलत असे, म्हणे महापुरुषाना अन्यायावीण, का मजवरी लागिला बाण, मी तव हरिणी आहे गर्भिण, तव वध तुवा न करावा, गदरात गर्भदुक्ष सूक्ष्म अज्ञान, वदिता दोष तुझ दारुण, एक रथ भरी जीव वदिता सान, तरी एक बस्त वधियेला, शत बस्त वधिता एक, वृषभ हत्येचे पातक, शत वृषभ ते गोहत्या देख, घडली शास्त्र वदत असे, शत गोहत्यांचे पातक पूर्ण, एक वदिता होय ब्राह्मण, शत ब्रह्महत्यांचे पातक जण, एक स्त्री वधिलिया, शत स्त्रियाहून अधिक, एक गुरुहत्येचे पातक, त्याहून शतगुणी लेख, एक गर्भिणी वधिलिया, तरी अन्याय नसता ये अवसरी, मज मारिसी का वनांतरी, व्याध म्हणे कुटुंब घरी, उपवासी वाट पाहत असे, मीही आली निराहार, अन्न नाहीच अणुमात्र, परिमृगी होऊन सुंदर, गोष्टी वदत असे शास्त्राच्या, मज आश्चर्य वाटतय कोटी, नर ऐशा सांगसी गोष्टी, तुझ देखील या दृष्टी, दया हृदयी उपजत असे, पूर्वी तू होतीस कोण, तुझ एवढे ज्ञान कोठून, तू विशाल नेत्री रूप लावण्य, सर्व वर्तमान मज सांगे, मृगी म्हणे हे तो अवसरी, पृथ्वी मंथन करिता शिरसागरी, चतुर्दश रत्ने काढली सुरासुरी, महाप्रयत्ने करुनिया, त्या माझी मी रंभा चतुर, मज देखुनी भुलती सुरवर, नाना तपे आचरोन अपार, तपस्वी पाहती आम्हा ते, म्या नयन कंटाक्षनाळे पसरून बांधिले नजरांचे मनमीन, माझिया अंग सुवासा वेधून मुनी भ्रमण धावती, माझे गायन एका वयास सुरस, सुधा पाणी धावती कुरंग, मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग, स्वरूपे न माणी कोणासी, मद अंगी चढला बहुत, शिवभजन टाकिले समस्त, शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत, शिवार्चन सांडिले म्या, सोडोनिया शुद्धापान, करू लागले मध्य प्राशन, हिरण्य नाम दैत्य दारुण, सूरस सोडोनी रतले त्यासी, ऐसा लोटला काळ अपार, मृगेयसी गेला तो असुर, त्या दृष्टासंगे अपनावर भजन पूजन विसरले,
मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृग येला लागून इतक्यात ध्यावे शिवना दर्शन म्हणून गेले कैलासा मग देखता हिमनग जामात परम शोभोनी शाप देत तू परम पापिणी यथार्थ मृगी होईन मृत्यूलोकी तुझ्या सख्या दोघी जणी त्या होतील तुझसवे हरिणी हिरण्य मयूर माझी भजनी असावध सर्वदा तेही मृग होऊनी सत्य तुझा तुम्हासी होईल रत ऐसा व्याधा सावचित्त मग तम्या शिव प्रार्थीला हे पंचवदन वीर रूपा सच्चिदानंद कर्मा ध्याना कमलमक्ष दलना सर्व साक्षा उशाप देई आम्हाते भोळा चक्रवर्ती दयाळ उशाप वदला फेन धवल 12 वर्षे भरता तात्काळ पावाल माझ्या पदाते मग आम्ही मृगयोनी जन्मले ये कर्म अवनी तरी मी गर्भिण आहे हरिणी प्रसूत काळ समीप असे तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्य वचन हे माझे मृगे ऐसे मृगी बोलिली सावचित्त त्यावेळी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परिविश्वास मज न वाटे नाना प्रकारे असत्य बोलून करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्राचा आहे ज्ञान तरी तू शपथ वदे आता महत्पापे उच्चारून शपथ वदे यथार्थ पूर्ण त्यावरी हे हरिणी दीन वदन वाहत आणत ऐकाते ब्राह्मण कुळी जोन करी वेदशास्त्र अध्ययन सत्य शौच वर्जित संध्याहीन माझे श्री पातकते एक वेद विक्रय करीत पूर्ण कृतर्थ परपीडक नावडे भजन एक वानासी करीत विघ्न गुरु निंदा श्रवण एक करी रमावर उमावराची निंदा त्यावर पापाची मज होय आपदा दान दिधले जे ब्रह्मवृंदा हिरोणे येती माघारे मग यती निंदा करीती एक शास्त्रे पाहते द्वैत निर्मिती नाना भ्रष्ट मार्गे आचरती स्वधर्मे आपुला सांडोनिय वेद देवालयासी जाऊनी हरिकथा पुराण श्रवणी जे बैसती विडा घेऊनी ते कोंडी होती पापिये जे देवळात करती स्त्री संभोग की स्त्री भरतरासी करीती वियोग ते नपुसक होऊन अभाग्य उपजती या जन्मी वर्मकर्मे निंदा करीत जो जगत पुरुष भक्षक काग होत विशिष्यासी विद्या असो न सांगता तोच पिंगाळ होत निर्धारे अनुसूचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्यानिमित्त गंडमाळा होती परक्षेत्रीच्या गायी वळून आणती ते अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजापीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वेश पूर्ण होय त्याचा स्त्रिया व्रतनेम करीती कर्तारासी अभेरित धन्य आसोनी वंचित त्या वाघुळा होती या जन्म पुरुष कुरूप म्हणोनिया त्यागिती त्या जन्म बाल विधवा होती तेथेची जार कर्म करीती मग त्या होती वारांगणा त्या भ्रमरासी निश्चित त्या दासी किंवा कुलिटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाच्या सेवकापासून सेवा करूनी त्याचे धन देता ते वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडत असे स्त्री पुरुष गुज बोलेला जो जाऊन एके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे दयाते जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिसाच होती यती उपवासे पीडिती त्यात दुष्काळ जन्मवरी स्त्री रजबला होऊनी गृह वावरे जे पापिणी पूर्वज रुधिरी पडित पतणी त्या गृही देव पितृगण न येती जे देवाच्या दीपाचे तेल नेती ते या जन्मी निपुत्रिक होती त्या रांधिता अन्न चोरून भक्षिती त्या मांजारी होती या जन्मी ब्राह्मणास कदान्न घालून आपण भक्षिती षडश पक्वान त्याचे गर्भ पडती गळून आपुल्या कर्मवशे जो माता पित्यांशी शिणवित जो ये जन्म मर्कट होत सासू शुवांच्या स्नुषागांजित तरी बालक न वाचे तियेचे रुगी म्हणे व्याधा लागून तरी मी न ये परतोन तरी ही महत्पाप संपूर्ण माझ्या माथा बसत हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐसी शपथ ऐकता निर्धार व्याध शंकला मानसी म्हणे पतिव्रते जाई आता सत्वर येई निशा करता
सरता हरिणी म्हणे शिवपदासी तत्वता पुण्यवंता जाशील उदकपान करुणी वेगी निजाश्रमा गेली ती ते कुरंगी इकडे व्याध दक्षिणाभागी टाकी बिल्वदळे खुडून दोन प्रहर झाली आम्ही द्वितीय पूजा शिवे मागणे अर्ध पाप जळाले मुळी हुनी सतजन्मीचे पेदवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिवस्मरण मृगी मुखे ऐकले निरूपण सहज जागरण घडले दया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे तृष्णाकांत व्याधे बाण ओढिता तत्वर करुणाभागी हारियस म्हणे व्याधा ऐके समयी मज कामनाळे पिडिले पाही पतीसी भोग येऊनी नवलाही परतून येते तत्व सत्वरम व्याध आश्चर्य करीती मनात म्हणे शपथ बोलून जाई त्वरित धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्र ठासुका वापी तडांग सरोवर जो पतित तोडी देवाशार गुरु निंदक मद्यपाणी सुराचार ती पापे समग्र समस्तही माझ्या महाक्षत्रिय आपण म्हणवित समरांगणी मागे पडत वृत्ती हरी सीमा लोकित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्राची निंदा करीती संत भक्तांचे द्वेष धरी हरचरित्रे अभ्यही माझे शिरी तळातील पापे धनधान्य आसोनी पाहे पती लागे शिरी माझे नाही पती संडोनी निजे परगृही ती पापे माझ्या माथा पुत्र स्नुषा सन्मार्गे वर्तता त्यासी व्यर्थसी गांजिती न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळती बंधू जे वैर करती ते या जन्मी मत्स्य होती गुरूंचे उणे जे पाहती त्यांचे संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थांची वस्त्रे हरिती ते अतिशुद्र प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी म्हणून अनाचार करीती ते घुले होती मोकाट दासी स्वामींची सेवा न करती ती ते जन्म होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक योगी रूपजे तो स्त्री परदाराची सेवा करीत तीस जो व्यर्थची गांजित त्याचा गृहभंग होत जन्मांतरीचे न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मद्यपी होय जो ब्रह्मवृंदा अपमानित होतसे तो होय ब्रह्म राक्षस पुढे उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो पृथर्ग जंत झाला पूर्वकर्मी जाणिले विप्र श्राद्धी जेवणे स्त्री भोग करीते दिनी तो श्वान सुर कोकरोणी उपजेला निश्चये व्यवहारी दहांत बसोनी खोटी साक्ष देई गरजोनी पूर्वज नरकी पावती पतक असत्य साक्ष होत देताची दोघी स्त्रिया करुण एकचेही राखीन जोमण तो गोचिड होय जाण सारनेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदकम त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधू निंदा आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवालयी करीन भोजन तरी ते जन्मी होय क्षीण पतीची निंदा करिता जाण उदरी मदाग्नी होय पै ग्रहणासमयी करी भोजन त्यासी पित्त रोग होय दारुण परबाळे विकी परदेश नेऊन त्या तरी सर्वांगी कुष्ठमरे जी स्त्री करी गर्भपातन ती उपजे वंद्या होऊन देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधावीण स्त्री गांजिता आहे त्याचे ये जन्मी एक अंग जाये ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये त्याचा वंश न वाढे पती गुरु संत माता पिता त्याची जो होय निर्दिष्टता तरी वाचा जाय तत्वता अडथळे बोलता क्षणाक्षणा तो ब्राह्मणासी दंड मारी त्यासी व्याधी तिडका लागती शरीरी तो जो संतासी वादविवाद करीती दीर्घ दंत होती त्याचे देव द्वारीचे तरुवर अश्वस्थासी वृक्ष साचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षान मिळे हिंडता जो सुतक अन्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपणची परिमळ द्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधित सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जले वृक्ष छाया मोडिता तरी एकही सळन मिळे त्याते ब्राह्मणाची आशा लावून चाळवी नेदी कदा दान
तो ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी, तो पुत्र द्वेष करीत आणि दारिद्र्यांचे लग्न मोडीत, तरी स्त्री ससल राहे पोटात वंद्यानिश्चय संसारी, जेथे ब्राह्मण बांधिले निरग्रह त्यासी सांडले ताडी सूर्यनंदन, जो नायके कथा ग्रंथ पावन बधिर होय जन्मोजन्मी, जो पिढी माता पितऱ्यास त्याचा सर्वदा होय कार्यनाश, एकास भजे निंदी सर्व देवास तरी एकची पुत्र होय त्यासी, जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्शरा नारी, वृषभ वदिता निर्धारी शतमुख पुत्र होय त्यासी, उदक तृणे वीण पशु मारित परी तरी मुख्याच प्रजा होती समस्त, जो पतिव्रतेस भोगू इच्छित तरी कुरूप नारी कर्कशा मिळे, जो पारधी बहु जीव संहारी तो फेफरा होय संसारी, गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजताची मृत्यू पावे, नित्य अथवा रविवार मुते रवी समोर, त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र, ते मृत बाळासाठी रुदती निर्धार, त्यास हासता निपुत्रिक होय, हरिणी म्हणे व्याधा लागून निसत्वर येते पतीस भोग देऊन, न ये तरी ही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसतो पै, व्याध मनात शंकोन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान, सत्वर येई गृहास जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी, जलपान करून वेगी आश्रमा गेली ते कुरंगी, तो मृगराज तेज प्रसंगी जलपानार्थ पातला, व्याधे ओढीला बाण तो मृग बोले दिनवंदन, मळे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यांची पुसवून येतो मी, शपथ ऐके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त, तो कथारंग मोडिता हिवश होत, ते पाप सत्य मम माथा ब्रह्मकर्म विद्योत शूद्र निजांग आचरत, तो अधर्म नरकी पडत अपरधर्म आचरिता, तीर्थयात्रेसी विघ्ने करीत वाट पाडी वस्त्र द्रव्य हरी, तरी सर्वांग व्रण अघोरी नरकी पडे कल्पपर्यंत, शास्त्र कोशी नाही प्रमाण कुट कविता करी शूद्र लक्षण, हरिती ब्राह्मणाचा मान तरी संतान तयांचे न वाढे, हरिदिनी दिशिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण, तरी हस्तपाद क्षीण होती त्याचे निर्धारे, एक शिव हरी प्रतिमा फोडित एक भगवता निर्विघ्ने करीत, शिव महिमा उच्छेदिते नरकी होती पिटकते, मातृदोषी त्यासी व्याधी भरे पितृदोषी पिशाच विचरे, गुरुद्रोही तत्काळ मरे भूत प्रेत गणी विचरेतो, विप्र आहार बहुत जेविती त्यास दोहासे दुर्मती, त्याचे मुखी अरोचक रोग निश्चिती न सोडती जन्मवरी, एक गो विक्रय करती एक कन्या विक्रय अर्जुती, ते नर मार्जानी मस्त होती बाळे भक्षिती आपुली, जो कन्या भगिनी अभिलाषी काम यश दृष्टी न्याळी प्रतिव्रतेसी, प्रमेह रोग होय त्यांसी ही खळा गृहात दाटत, प्रासात भंग लिंगभंग करी देवांची उपकरणे उपहार चोरी, देव प्रतिष्ठिती अभेरी पंडुरोग होय तेथे, एक मित्र दोह विश्वासघात करीती पितृहत्या गुरुसी संकटी पाडिती, ब्रह्मवध गोवध न वारिती अंगी सामर्थ्य असोनिया, ब्राह्मण बैसुनी बाहेरी उत्तमांग जेवी गृहांतरी, सोयऱ्यांची प्रार्थना करू संग्रही पोटशूळ होती दया, एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करीती एक ब्राह्मणाची स्पंदे जाळीती, एक निराशी मार्गे नागविती एक संताचा करीती अपमान, एक करीती गुरुछळन एक म्हणती पाहे याचे लक्षण, नाना दोषे आरोपिती अज्ञान त्यांचे संतान न वाटे, जो सदा पितृद्वेष करी तो ब्रह्मवृंदासी अगोरी, शिवकीर्तनाचा ऐकता त्रासे अंतरी तरी पितृवीर्य नव्हे तो, शिव कीर्तनाचा नव्हे सादर तरी कर्ण मूळ रोग निर्धार, नसत्याची जेथी गोष्टी जल्पे अपार तो दुर्धर होय निर्धारे, शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे क्षयण करिता सर्पदोष दारुण, एक अति वादक छळक जाण ते पिसाच योगी पावती,
एक देवार्चनी विटदिशी येत, ब्राह्मण पूजा वयास कंटाळत, तीर्थ प्रसाद अभेरित, त्याचा आखंडित अंग शिरा. मृग म्हणे ऐसी पापे अपार, मम मस्तकी होईल परमभार. मग पारधी म्हणे सत्वर जाई स्वस्थाना मृगवर्या. व्याध शिव नामे गरजे ते क्षणी, कंठ सद्गतीत अश्रुनेणी. मागुते बिल्वदळे खकुळोनी, शिवावरी टाकीत असे. सो प्रहराच्या पूजाचारी, संपूर्ण झाला शिव जागरी. सप्त जन्मीचे पापे निर्धारी, मुळी गुणी भस्म झाले. तो शिव पूर्व दिशा मुख प्रक्षाळित, सुपर्णाग्रज उदय पावत. आरक्त वर्ण शोभा दिसत, त्याची कुंकुम प्राचीचे. तो तिसरी मृगी झाली, आली अकस्मात, व्याध देखील कृतावंत. म्हणे मारू नका मजे यथार्थ, बाळासी स्तन देऊनी नेते मी. व्याध अत्यंत हर्षभरित, म्हणे ही काय बोलले शास्त्रार्थ. तो ऐकावया म्हणत, शपथ करुणी जाये तू. यावरी मृगी म्हणे व्याध ऐक, तो तृण दाहक ग्राम द्वाहक. गो ब्राह्मणाचे कोंडी उदक, क्षयरोग त्यासी न सोडी. ब्राह्मणासी सदने हरिती देख, त्याचे पूर्वज रोरवी पडती निशंक. मातृप्या पिता विघटित एक, स्त्री पुरुषा विघट पाडिती. देव ब्राह्मण स्वदुःख देखोनी, खालती न करती कदा मान. निंदती बोलती कठोर वचन, यमकर चरण छेदी तयांचे. परवस्तू चोरावयास देख, अखंड लाविला असे रोख. साधू सन्माने मानी दुःख, त्यास नेत्र रोग तिडका न सोडिता. पुस्तक चोर ते मुके होती, रत्न चोरांचे नेत्र जाती. अत्यंत गर्वित महिष होती, पारधी निश्चित श्वेन पक्षी. भक्तांची जो निंदा करीती, त्याचे मुखी दुर्गंध घाणीती. तो माता पित्यांचे टाळीत, लुला होत त्याला विन. तो जो अत्यंत कृपण, धन न वेची अनुप्रमाण. तो महाभुजंग होऊन खुसखुशीत बैसे तेथे. भिक्षेसी यतीश्वर आला, तो जेणे रिता घेऊन दवडीला. शिव त्यावरी जाण कोपिला, संतती संपत्ती दग्ध होऊन. ब्राह्मण बैसला पात्रावरी, उठवून घातला बाहेरी. त्याहुनी दुराचारी, दुसरा कोणी नसेची. जैसा धर्माधर्म ऐकून, पारधी सद्गत होई वचन. स्वस्थळा जाई जलपान करून, बाळासी स्तन देऊन येऊ. ऐसे ऐकोनी मृगी लवला ह्या, गेली जलप्राशन करुनिया. बाळे स्तनी लावणिया तृप्त केली तियेचे. वडील झाले प्रसूत, दुसरी पत्नी पतीची कामना पूर्वीत. मृगराज म्हणे आता त्वरित, जाऊ चला व्याधापासी. मृगे पाडसा सहित सर्वही, व्याधापाशी आली लवलाही. मृगे म्हणे या समयी, आधी मज वधी परिधिया. मृगी म्हणे हा नव्हे विधी, आम्ही जाऊ पतीच्या आधी. पाडसे म्हणती त्रिशुद्धी, आम्हासी व्यधी पारधिया. त्याचे वचनी ऐकता ते क्षणी, व्याध सद्गत झाला म्हणे. अश्रुधारा लोटल्या नयनी, लागे चरणी तयांच्या. म्हणे धन्य जिने माझे झाले, तुमचे मुखे निरूपण ऐकले. बहुता जन्मीचे पाप जळाले, पावन केले शरीर. माता पिता गुरुदेव, तुम्हीच आता माझे सर्व. कैसा संसार मिथ्या वाव, पुत्र कलश सर्व लटके. व्याध बोले प्रेम करुणा, आता कधी मी शिवपद पावून. तो अकस्मात झाले विमान, शिवगण बैसले त्यावरी. पंचवदन दशभुज, व्याघ्रांबर नेसले महाराज. अद्भुत दयांचे तेज, चक्रापाशी न समाये. दिव्य वाद्ये वाजतीत किन्नर, आलाप करीती विद्याधर. दिव्य सुमनांचे संभार, सुरगण स्वये वर्षिता. मृगे पावली दिव्य शरीर, व्याध करी षष्टांग नमस्कार. मुखे म्हणे जय जय शिव हर हर.
तो शरीर भाव पालटला परिधी जगडता लोह होय सुवर्ण तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत प्रार्थिता दिव्य विमानी वैसविला मृगे पाविला दिव्य शरीर तिही विमानी आरुळली समग्र व्याधाची स्थिती वारंवार कळते सुरपण सर्वही व्याधनेला शिवप्रदा पदा प्रति तारा मंडळी मृगे राहती अद्यापि गगणी झळकती जनल पाहिती सर्व सत्यवती हृदय रत्न खाणी रस भरित हो बोलीला लिंग पुराणी ते सज्जन ऐकुत दिनजरजनी ब्रह्मानंदे करूया धन्य ते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत जे जे पठण करीत सावचित्त धन्य पुण्यवंत नरकतेची सज्जन श्रोते निर्जरक सत्य प्राशन करोते शिव लीला होता निंदक असुर कृतर्की बहुत त्यास प्राप्त कैचे कैलासनाथ ब्रह्मानंद तयाच पदक कल्हार सुगंध तेथे श्रीधर अभंग षडपद रुंजी घालतसे शिवनामे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मसोत खंड परिशोध सज्जन अखंड द्वितीय अध्याय गोडहा श्री रस्तुति साम शिवा कणमस्तु काकी काय श्री लीलामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः जय जय शिव मंगलधाम निज जन हृदय आराम आचर चराचर फला प्रीत धूमा नाम अनामातीत तू इंद्रावर बागिनी मनोरंजन षडा जनका शफरी ध्वजरा दहना ब्रह्मानंद भालोचना भवजना त्रिपुरांतका हे शिव जात वामभव घोरा तत्पुरुष ईशान ईश्वर अर्ध नारी नटेश्वर गिरिजा रंग गिरिजा गंगाधर भोगीभूषण सर्वव्यापक अन्नम कर्मदन परमातीत निरंजना गुणत्रय विरहित तू हे पयवीन धवल जगजीवन द्वितीय यादीय कृपा करुणा अघात सुरस अख्यान शिवरात्री महिमा वर्णिविला यावेळी कैसे कथेची रचना वंदवी पंचमुकुट पंचानन शौनकादिका मुनिजना सुत सांगे नेमशी रणी ईश्वरा कुवंशी महाराजा मित्र सह नामे भोजूच वेदशास्त्र संपन्न सतेच्या दुसरा विंडूच्या पृथ्वीवरी पुत्र वासने करून घातले उर्वीस पालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभंगणे मावळली तो एकदा मृगराज
करून निघाला दर चमून घेऊन घोरांदर प्रवेशाला रीतीनं तो सावजे चहूकडून उठली व्याग भूकरीस वनकसी केसरी मुर्गी वनको वानरी शशकंज मुखांच्या हारी संसारित नृवर चातक बदक कस्तुरी कृंग जव्हादी बिडालक मुकुलस राजहंस चक्रवाक पक्षी स्वापदे धावती नृपे मारिले जीव भवस त्यात एक मारिला राक्षस भयानक तामस गत प्राण होऊनी पडिला त्याचा बंधू परम दातारून तो लक्षिता झाला दुरून म्हणे कापट्या कल्पुन म्हणे सूड घेईन बंधूचा मित्र स पातला स्वनगरास असुरी धरिणी मानवेश कृष्ण वसन विशेष दर्वी संकरी घेऊन या नृप्रासी भेटायला येऊन म्हणे मी सुखून शास्त्री रम निपुण अन्न शाखा सुवास करीना देखोन सूर नर भुलती राई ठेवले पाप सदनी त्यावरी पितृतिथी लक्ष्मी गुरु वशिष्ठ घरा लागोनी नृपश्रेष्ठ आणला भोजन आला अंबज नंदन तो राक्षसे कापट्य स्मरून श्रांकांत नरमासा शिजवून ऋषीचा आणून वाढविले नैत्रिकाळ ज्ञानी वशिष्ठ मुनी सकल ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकल ग्रहांनी मित्रसम शापिला म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे विशेष मी ब्राह्मण मज नरमास वाढिले कैसे पापिया राम म्हणे मी नयने स्वथा बोलवा शास्त्री जाणता तवळ कळला क्षण न लागता गुप्त रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझं शापीन म्हणून उदक करी घेतले तव रायांची पठराने मंद यती नामे पुण्य खाणे रूपे केवळ लावण्य हरिणे चातुर्य उपमे देवी शारदा मध्ये म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारून या शिष्य गुरुशी शापवया अधिकार नाही सर्वता गुरुची शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय तद्भलती मग आपुल्या प्रपदावरी जल टाकी मित्रसह तो जानूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ग पुष्ट भरला मग तेथुनी कलमा पाद नामकयाची वशिष्ठे जानूने वृत्तांत रायसी उपशाप देत म्हणे द्वादश वर्षी होशील मुक्त एसी स्वस्थान आपुल्या गुरुपावल अंतर्धान मग कलमाशपाद राक्षस होऊनी शुद्धांत कांत विषेदिनी बनी पक्षी भक्ती जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढलिया जीव भक्षिले आसमास वनी निंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळाचा द्वादश वर्षी देखील सर्व सभेत त्याची लल्लना चिमणे लोभे क्रीडंती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरणे भक्षावया सिद्ध झाला तव त्यांची वंधू काकुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गोब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा पाकभागी पदर पसरी सेवेची जाऊनी चरणाधरी सोडी झडकरी पती माझा पतीच भक्ती नको राजेंद्रा महत आपाप घेऊ नकोस एक सरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भक्तिता कामिनी निद्रिय भक्षीला तेची शनी अस्थि पंचर टाकुनी तिये पुढे रिधला तवर ती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पिटी धरणी मृतिका घेऊनी आली बदली कोणवनी स्वारी इथे मग तिने शाप दिधला राजते जो अक्कल अल्लोट विधी हरिहराते
म्हणे मदयंती संगे सुरते प्राणदायिक तेची क्षणी कोण एके स्त्रीचा दहंग सोहळा तुझ न घडवले चांडाळ ऐसा शाप वंदुनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तात्काळ प्रवेश दिला अग्नी इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रिये एसी कपाळ पिठी अप्रोषे करून म्हणे झाले वशखंडन पतीस बोले ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका अनिवार्य अत्यंत मन न करी कोणी स्त्रियेसी सवाशी खदे रांगाची सज्जे आजपासून झाली उजला की जाण पा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडी व्याघ्र की महाभुजंगाचे दत्त समुद्र पाडूनी गारुडी दीन करी की नासिकी व्यसन घालून महावृषभ करीती दीन की वनी निरुकुंश वारणा धरून क्षीण करीती मग ऐसा कल्माशपाद भूप होऊनी राहिला दीनरूप पुढे प्रकाश वया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतचे तेथेची पाहुणी प्रमाण वैशिष्ट्य मदयांतीचे भोग देऊन अमुक वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र झाला तिने पुढे वंश चालिला असो तो राव मृग येस निघाला यथारण्य तथा गृह वाटे रूपाला भोग त्याचे सर्व मनात मनोज विकार उठत विवेकांकुंशे काम इभ आवरित म्हणे स्त्रीचा वैद्य मज मृत्यू ते कर्म सहसा न करावे आपली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोलू ठेवून भोगीला विना न सुटेची ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहता तो पिशाच्य भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दापत्य मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थ हिंडता सकाळी वरी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृती महाविक्रळ दांत करा खात राये वळते केली बौद्ध दान देत बहुसारी ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला वनश्रीत एकता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळे फळधारी डोलत पोपळी रातांजना विराजित केळी नारळी खर्जुरिया चंपक दाई जुई मालती मोगरे पुन्हा ग राज शेवंती मलयागर कृष्णनागर उदाती जपा करवरी कोवी दार कडबड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवाधार कपित्य बिल्लव अंजीर अर्जुन पिचमंद कंदप ते एसिया वना माझी निवृत्ती क्षण एक पावला विश्रांती परी ते पाठीसी अपापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवास सरमन की निधान जोडे रंका लागुने की शुद्धिता पुढे उचंबळुनी शिराब्दी जैसा पाठला की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी झाला तैसा तापसियांसी माझी मुकुट मणी शिष्यवानादी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी ते स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा ताटल कर जोडून करी स्तवन प्रतिने सहज होता संत दर्शन पापे सहारती संपूर्ण तू विलोकिसी जरी कृपा करून तरी रंक सहस्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माशापाद असे तुसे कुशल क्षेम राज्य राष्ट्रचे प्रजा अमात्य परम सुखे करून नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरून आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपले दुरुस्त ऋषीप्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र मुकेलास गोकर्ण क्षेत्र
तेथून मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णन ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदतम सुर असुर किन्नर सेवितम अर्धमात्र पीठ जे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तिथे इंद्रे सहित जनार्दन तपगमन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिवे उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथेच शोभान वर्णवे इंद्र सनकादिका ब्रह्मपुत्र तिथेची वसती अहोरात्र जेथे जे पाषाण तरुवर समग्र निजरे अवतरलं सत्यवदरी हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान वशिष्ठ मृग जामदज्ञ गोकर्ण क्षेत्री सदा वसती पाहवया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख नारद तुंबर नायक जेथे गती शिवलीला गोकर्णा भोवते समुद्र उभे अखंड देवाचे साभार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीतील वेदघोष नायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व नायक सुरस तोषविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सगन कैलास भुवन अप्रत्यक्ष शुभ हिंसा सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वदारी तिष्ठते दक्षिणेसी चक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवन प्राणमित्र शिवाचे कर्पूर गौर भवन सहित घवघवित तेज विराजित भुकिलाचा साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धांचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजीचे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वस्ती अहोरात्र अष्टवसु द्विपाळ समग्र जोडुनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आधारिती पिनाकप फाणी गायसी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निवारणे गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावास्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिवसार समुद्र स्नान करिता समुद्र फळ होय सकळ तीर्थाचे राव कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठानात ते निवारण लिंग दर्शनाने जाण कैलासहूनी आणिले गणेश तापिले ते लिंग ऋषी म्हणती सुताते कथा सांग ऐकवया लिला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुण रावण मातीची कैकेची अभिधान ती नित्य लिंग पूजाविन जाण उदक प्राशन करीच पंच धान्याचे पिष्ट करुण लिंग करी कामना धरुण व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्ती तिचे लिंग निघून समुद्री टाकीले द्वेष करुण त्याला की रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग मार्ग आणि तो जाऊन कैलास प्राप्ती द्वीपच्या वंदन जाता झाला साक्षेप तप आचरला दारुण तो जो चतुर्षष्ट कला प्रवीण जेने वेदांची खंडे करुणा सार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवाशी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुते केले त्याने स्वामी पुढे आपले शिर छेदुनी स्वहस्ते शिरांच्या मतंती करून स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेने रागोपराग भार्य सहित मूर्छना शरीर कंपित तपर स्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण सागातसे गद्य पद्य रचना नाना पळे कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रेतेने शिवलीला शुभम तोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुख इच्छित मार्ग तुझ प्रिय जे का
दशक हृदय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जे असुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकोनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले गुरुदेवातून की ब्रह्मानंद रस मुरान दिव्य लिंग ओतिले सहस बाल सूर्य न पावती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी विधले रावणाचे जरी करी जे अतर्क्य ब्राह्मणिका जे मुनी जनांचे ध्येय ध्यान जे सनका दिकांचे देवतार्चना वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग आणवणीती जे त्रिगुणातीत ब्रह्म जे अजित नाम सच्चिदानंद निवारण धाम योग्य आरंभ पावती जेते अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेने रचिले इच्छा मात्रे ज्या कारणे मांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन जे लिंग रावणे होती घेऊन म्हणे त्रिलोचन त्रिदोषमुशमन लावण सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललना दे जे आपणचे अपार प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तम सच्चिदानंद परम ब्रह्मा नाम अनामातीत तू शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्मूळ न शके विधीश भेळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अपर्णा तू रावणे अवश्य म्हणून संकदी घेतली सकद जननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ चालली दक्षिणे पंथे जात सत्वर गज बजिले सकळ सुरवर गजानन सकद वीरभद्र नंदिकेश्वर तळमती म्हणती हे सदाशिव त्रिगणन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी घेऊन पंचवदन हान सतसी म्हणे तियेचे कैवारी वैकुंठनाथ तो धावले आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्माच्या आता दात धाव वेगी वारचिये नयना इंद्रियावर निगमा वंद्या सुहास्य वस्त्र वक्ता हे नीलपयोग धर गात्रा धाव वेगी सोडवी मध हे मधु कैठव नरक मोर भजना हे दशावतार धारा पितवसना हे मदनांक मानसंजना हे जनार्दन जोगोत्तर हे कोटी जतात श्रीधर असुर मर्दन परम उद्धार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश विप्रे रूपे आडवाल म्हणे धन्य धन्य द्वि पंचवंदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे मी अर्पणा सदाशिवे दिदली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळून पाहे इच्छे वंदन रावण पाहे तव ते कुलभूषण अत्यंत कुरूप देखिले होय हंस आटी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बैसले दत्तहीन गदा विप्र हास्य देखून टाकोनी रावण चालेला मग रमा धवे तये स्थळी स्थापिले माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसे दिदली शिव म्हणे सत्यवचन ते तुझं नाव टोपी कोटाळीनं अनंत ब्रह्मांडे दावून सेवेची लपविल्या तत्वता मग श्रीधरे आगींची मळी काढून स्वहस्ते निर्मिली स्वरूप प्रसन्न मया सुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची कैपै तिच्या स्वरूपाची प्रती नाही तिचं गती आगीच्या सुवासे धावती काळदवे चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोरी धरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विश्वहीनते शतीने नेत्राचे स्तर करी पष्ट महिषी प्रतिवता मया सूर्य करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आनंद सप्तकोटी मंत्राचे ग्रहण सामर्थ्य असे जिये माझी ते निवारण सांगतीन शक्ती तुझं प्राप्त होईल रंकाकती महाशत्रूवरी निर्वाण तो पैरावी त्या पाय ऐसे एकतांची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गायी राखी गजाननांचे स्तवन देव करीती कर जोडून म्हणती देव लिंग सोडून
सत्तापी अक्षीय गणपती ऐसा देवी प्रार्थीला एकांत मग तव रावणासी मूत्र लागे बहुत पुढे पाऊल न घालवत चरपडती मूत्र भरे भूमीवर लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन लघु शंकेशी बैसावे हेही कर्म अनुचित तव सिद्ध बुद्धीचे दाता विप्रवेश गायी राखिता त्यांची लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानो रानो पळती तुझ्या मूत्र शंकेचा वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्र शंका करून विप्र म्हणे 3 वेळा बळबाईन न एसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राची हाती दूर जाऊन एकांत दीक्षिती लघु शंकेचा बैसला अघात गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंद्रावर शिव उपासना कराव्या पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार्य एक घटिका लोटता इभ वक्त हाक पोळी गर्जना माझ्या गायी गेल्या घरी हे आपले लिंग घेई करी रावण न बोलीचे निर्धारी हस्त संकेत थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक पोळी गजनान एव घटिका झाल्या 3 कदापि रावण उठेची जैसे पाखंडियाचे कमत न सरेची वारिता पिंडित पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत हाक पोळी राक्षसा आपले लिंग सांभाळी म्हणून ठेवले भू मंडळी अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्य लिंग रावण धागे स्वयंग ऐशेच्या अपवित्र क्रोध बरे लिंग उपटिता डळमळी कुंभिने महाबळे दशमुख भाये उपटोनी परीन उपटे तया लागून अखंड अभंग झाले गुप्त चांगला गजानन गायी पृथ्वीत गाती लोपन रावणे एक गायीचा कर्ण धावनिया धरियेला तोही न उपडे तया लागून मग तेथे केले लिंगपूजन कोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण वळेला रावण माता तेथे देऊन ते नित्य करी शिवपूजन आदी लिंग हे जाणून करीती अर्चना सुर ऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तिथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मयासुर मंदोतरी हानी शक्ती देता झाला रावणा पळती लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे इंद्रजिता हेसा पुत्र अष्टादशा शोहिने सेनाभार जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पाताला संपत्ती गौतम म्हणे राजो मतमा ऐसा गोकर्णीचा थोर ऐमा वनु न शके मघवा ब्रह्मा एरे आम्हा इथून जाहले मितुलेश्वराच्या यगा कारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत ऐक वर्तले तुझ कारणे कथा त्याची सांगतो एक वृक्ष नम्र जयग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीनं अमंगळ विचित्र अपवित्र देखिले सर्व रोगवे शिष्ट पूर्ण जगन्माच्या गलित पुष्ट भरले जाण किडे पडले सर्वांगी वर्ण वृद्ध उठली चौकडे रक्त पिती भरुणी हस्त पाद बोटे गेली जोडून परम कृषित कुललक्षण कैचीची अनक उदक नेती दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्ण नासिक घसडून किडे पडले भुचित अंगीचे चर्म गेले झुरून वस्त्र पडिले गळून धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगित तिचा मरण काळ जवळ आला जाण वरते पाहिले आम्ही
पुन्हा तो शिव दहाडिले दिव्य निर्वाणात ये लागी नव न्याय वया दशभुजन पंचवंत शिव दूत बैसले 4 जण कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकांची कोणी अग्नितेज विराजित भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्वित अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐके नृपती मग तया पती पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जातो उद्धरण जे ते म्हणती तया चांडाळीने लावून शिवे अणू पाठविले निजपदा मग तिम्या त्यायांसी पुसले म्हणे पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्माची वृत्तांत पूर्वी कैकया नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा आपल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जालकर्म करू लागली बापे शिकविले नाही काय तो हे जाहिले गौरवधर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केशक धरुणी सत्वर बाहेर घातले येसी मग ही इंडता देशांतर कोणी ऐक सभ्य शूद्र त्याने इथे स्थिर करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले इथे आपत्ते झाली बहुत हीच अत्यंत मद मासे रक्त पुष्ट झाली बहुत घोरणीत लोचन उघडीना शूद्र घेऊनी दास गेल्या क्षेत्री कृषी कर्मास हे शुद्धित आठवणी मासास शस्त्र घेऊनी चालली मध्ये माजली निघली लोचन हा वस्तीचे आहे म्हणून गोवंशांचे कंठी जाण पापीने चुरी घालीत असे हे ते अष्टा हासे ओरडत गाई हुंबारणी अनर्थ करीत इने कंठ छेदुनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे घुरिण्या पाहे पापीने मग गोवत्स ओळखिले तेज क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी म्हणे करणी न करता केली मग अर्धा वत्स मास भक्षुन उरले टाकी बाहेर नेऊन लोकांत उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळी मृत्यू पावत इतो येऊन या यमदूत येस नेले मारित बहुत वाचाची जाची ती निर्दयपणा कुंभी पाखी घालीती अशी पत्रवन हिंडाविती तत्पभूमीवरी लोळवित्या स्तंभ कवटाळ इति तत्प जे का चित्रगुप्ताचे पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणते शिवनाम उच्चारून गोवत्स वध इने केला मग यमे दिदले लोटून चांडाळे निवते पावली जन्मना गर्भात पुष्वळ कुलक्षण मूत्रे भरली सदा श्वानाचे बक्षी जाण तव माय पापे गेली मरोण मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्र पत्री संपूर्ण यात्रा चाललेली घोष ग्रहण नानाविधी वाद्यांचे होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्याच्या संगे ही दुराचार चांडळी चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवाजवळी म्हणे मज अन्न द्यावे येवेळी बहुत पापीना इमी आहे हाक फोडीती हात पसरवणी तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते तिद्रळ चाचपोन पाहत मुखी घालावायची नाही वस्तू म्हणून रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरील शिवरात्रीचे उपासना बिल्लव दळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीचं शिवनामे गजती जन हेही करीती टेसीची स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळीना ऐसा तिच्या पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितले समस्त मग ती दिव्य देह पावनी बैसत शिवन विमाने तेधवा आपुले
पूर्वकर्मे पाठवून करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी घेऊन शिवपदी स्थापिले. गौतम म्हणे ऐक राया सादर, तू गोकर्णा पडती जाई सत्वर. शिवरात्री पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलणी गौतम मुनी गेला जनक याच्या यागा लागुनी. कल्पाशमात्पाद तेच चढी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीचा दिव्य लिंग मित्र सहाय्ये पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषाला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासहुनी आदी पुरुष पाठवित दिव्य विमानी बैसले जीवगण. परम तेजस्वी दैतिप्यमान अनंत विजांचे रस पिळूने मूर्ती ओतल्या वाटेत. अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने सुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरून वृद्धारंक. मित्र सह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन. इंद्रचह दाविपेदे ओलांडून नेला मिळवित शिवपदा. स्वरूपाता बहुमुक्ती पावन शिवरूप मिळाला आनंद गण. धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिरी. गौतम ऋषी परम धन्य त्याने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मान सरोवर वशिष्ठर स्मराळ जैसे विराजित. उगी निधान होते समस्त साधक जैसे बैसती. तरी पिनपंडित तुम्ही चतुर तुमचे अवघान दिव्यालंकार धावुनी देवोनी गौरव श्रीधर. ब्रह्मानंदे करुणिया श्रीमती माता तटविलास. ब्रह्मानंद आदी पुरुष श्रीधर स्वर्धा कैलास विलास कथा सरस वंदवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड सत्कद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसुसज्जन खंड. तृतीय न्याध्याय गोढा. श्री साव सदाशिव पूर्णमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी. आता चौथी आहे तुम्ही. दिलं ना त्याला भेटलं झालं घ्यायचं. काय नाही सोडायचं. आला सर भेटला असता. उद्या तुमच्यामुळे दुसरा घेतला असता. त्यात काय आपल्याला आज भेटलं उद्या घेतलं की एक वाचायचं. तिसरा उद्या मला नक्की अध्याय वाचताही होते ना. एवढे 3 अध्याय दिले जातात. वाचतो का ते पानाचे पडतात गेले. श्री